जय शेवालाल जय शिवराय. दुतोंडी दुतोंडी लोकांपासून सावध राहा. आपल्याला संत महंत लोक हे सांगतात, काय बरं आहे काय वाईट आहे, कोण कसं आहे हे ओळखा. जाणजो छाणजो जेरेपच मानजो. पहिले तपासून घ्या कसं आहे काय आहे, त्याच्यानंतर कोणावर विश्वास ठेवा. दुतोंडी लोक जे असतात ना, ते गांडूळसारखे असतात. अर्थवर्म आहे ना, आपण बंजारा भाषेत त्याला सापसपोळ्या म्हणतो. हे जे गांडूळ आहे, आपल्याला याचं तोंड कोणत्या दिशेने आहे आपल्याला कळतच नाही. तो दोन्हीकडून सारखंच चालतो, बरोबर. ज्या दिशेने तो जात आहे त्या दिशेला आपण काहीतरी आडवं आणलं तर ते कसं लगेच दुसऱ्या दिशेनं चालायला सुरुवात करतो, म्हणजे दुसऱ्या टोकापासून. म्हणजे आता त्याचं तोंड हे आहे आपल्याकडे होता की आता दुसऱ्या टोकावाला आहे, ते आपल्याला कळायला थोडा अवघड आहे. असेच काही लोक असतात जे आपल्या तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागून एक बोलतात. असे लोक खूप घातक असतात, संधीसाधू असतात आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर पण करू शकतात. तर अशा लोकांपासून सावध राहायला सेवालाल महाराजांनी जे सूत्र सांगितलेलं आहे, सूत्र सिंपल आहे, साधा आहे. जाणजो छाळंजो जेरेपच मानजो. तो कोणी असो, मग एका उदरातला असो या बाहेरचा असो, सगळ्यांना ॲनालाइज करा, त्याच्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवा. कशासाठी? तुम्ही कोणतं कार्य करत आहे, तुम्ही कोणतं काम करत आहे, तुम्ही कोणते सत्कर्म करत आहे, आणि मग ते कोणीतरी तुम्हाला विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही काहीतरी करत आहे, समोर प्रगती करत आहे आणि तुमचा पाय कोणी ओढत आहे. तुम्ही जेव्हा प्रगती करता तेव्हा तुमचे पाय ओढण्यासाठी खूप काही लोक आतुर असतात, आपल्यापासून तर बाहेरच्यांपर्यंत. तर अशा लोकांना ओळखा आणि अशा लोकांची संगत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सोडून द्या. म्हणून सेवालाल महाराज म्हणतात, जाणजो छाणजो जेरेपच मानजो. पहिले त्याला ओळखा, कसं आहे काय आहे, मग त्याची चाचपणी करा, जाचपडताळ करा, ॲनालिसिस करा, तो आहे की नाही आहे. मग त्याच्यानंतर योग्य ते निर्णय घ्या. मगच तुम्ही त्याच्यानंतर विश्वास ठेवू शकता की हे योग्य आहे की अयोग्य आहे. विश्वास दोन्हीवर असतो. अयोग्य असेल तरी विश्वास आहे की अयोग्य आहे, हे आपल्या कामाचं नाही आहे, काहीतरी आपल्याला नुकसान करू शकतो. योग्य आहे, नाही आपल्यासोबत आहे, आपल्याला कुठं काही झालं, कमी जास्त काही झालं तर आपल्याला हा व्यक्ती आपल्यासोबत राहणार. दोन्ही गोष्टीवर कसं विश्वास ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड. कोणाच्या सांगण्यावरून कोणावर विश्वास ठेवू नका, मग तो कोणत्याही गोष्टीवर असो. बाकी तुम्ही समजूतदार आहात. जय शेवालाल सेन साहेब.